जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातल्या रताळे ग्रामपंचायतीच्या नावे तब्बल 4,907 जन्मदाखले काढल्याचा प्रकार समोर आलाय। हे जन्मदाखले काढण्याच्या CRS प्रणालीमध्ये अस्तित्वात नसलेल्या भाटपुरी या गावाचा लॉगिन आयडी वापरण्यात आलाय। हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे बिहारच्या एका तरुणाने हा सगळा प्रकार केल्याचं समोर आलंय। बघूया त्याच संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट। जळगावात बनावट जन्म दाखल्यांचा धक्कादायक प्रकार। अस्तित्वात नसलेल्या गावाच्या नावे 4,907 जन्म दाखले। बिहारच्या आरोपी तरुणाचं कृत्य राष्ट्रीय सुरक्षेला धोका। जिल्हा प्रशासनाचा गाफीलपणा उघड, आता होते कारवाई। जळगाव जिल्ह्यात जंगलात असलेल्या याच ओसाड गावातून 1-2 नव्हे तर तब्बल 4,907 जन्म दाखले काढण्यात आले। या जंगलातल्या या गावाचं नाव आहे भाटपुरी। या ठिकाणी आता गावाचे कोणतेही अवशेष नाहीत, केवळ 2 मंदिरं उभी आहेत। बनावट जन्म दाखले देणाऱ्या या गावात पुढारी न्यूजची टीम सर्वात पहिल्यांदा दाखल झाली। पारोळा तालुक्यातील भाटपुरी या गावाच्या नावाने बनावट जन्मदाखले काढले गेले। मात्र या गावाचा शोध घेत मी आलो असता हे गाव पूर्णपणे जंगलात असलेलं हे ओसाळ गाव आहे। जंगलाच्या मध्यभागी या ठिकाणी केवळ 2 मंदिरं आहेत। हे जर आपण पाहू शकलात तर हे जुनं मरी मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी जे आहे ते जुनं पण नव्याने बांधण्यात आलेलं नूतनीकरण करण्यात आलेलं हनुमानाचं मंदिर। केवळ हे 2च मंदिरं या ठिकाणी जंगलाच्या मध्यभागी आहेत आणि या शेजारील जे रताळे असेल किंवा परिसरातील गावातील नागरिकांकडून सांगितलं जातं की शेकडो वर्षांपूर्वी याच ठिकाणी भाटपुरी या नावाचं जे आहे ते गाव होतं। मात्र आता या ठिकाणी कोणतेही गावाचे अवशेष इथं दिसून येत नाहीत। केवळ ही 2 मंदिरं जंगलाच्या मध्यभागी आहेत। हा सगळा प्रकार उघड झालाय तो यवतमाळ बनावट जन्म दाखला प्रकरणात अटक झालेल्या एका आरोपीमुळे। या आरोपीनं जळगाव जिल्ह्यातील रताळे नावाचे बनावट जन्म दाखले काढण्याची माहिती दिल्यानं प्रकार समोर आला। या घोटाळ्यातील आरोपीचं नाव आहे आदर्श कुमार दुबे आणि तो बिहारचा राहणारा आहे। ओसाड गावाच्या लॉगिन आयडीचा वापर करून हजारो बनावट दाखले काढले जात असताना जिल्हा प्रशासन मात्र गाफील राहिल्याचं या प्रकारानं समोर आलं। रताळे गावाची 1700 लोकसंख्या, 4,000 जन्म दाखले कसे निघाले असा प्रश्न गावकऱ्यांना पडला। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। आमच्या गावात फक्त 10 जन्म होतात वर्षभरात आणि 1700 लोकसंख्या आहे। अचानक एवढी संख्या कसं काय वाढली हे पाहणं आम्ही प्रश्न बोलला। हो, हे खोटे दाखले काढले गेलेले त्याच्यावर ते आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे। तो एवढे तर लोकसंख्या वाढू शकणार नाही अचानक। त्यांना काहीतरी घोटाळा केला, खोट्या नोंदणी काढल्या, त्यांना खोटे दाखले वगैरे पास केले त्यांना। त्याच्यावर काहीतरी सरकारनं तक्रार करावी आणि त्याच्यावर काळजी घ्यावी। आरोपीने दिलेल्या या माहितीनंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली। त्यानंतर बनावट दाखले रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या आरोपी आदर्श कुमार दुबे हा जळगाव पोलिसांच्या ताब्यात असून त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे। ऑनलाईन सायबर पद्धतीने हॅक करून कार्य झालेला आहे। आपण पोलिसांना इन्क्वायरीसाठी दिलेलं आहे, ते त्यांची चौकशी करत आहेत आणि त्यात जर असं काहीतरी आढळलं की आयडी पासवर्ड जाणून बुजून शेअर केलं गेलं किंवा काहीतरी असा अँगल आहे व्हिडिओ किंवा ग्रामपंचायतीच्या स्तरावर, तर मग तशी कार्यवाही होईल। ही बाब आम्ही राज्यस्तरीय जे निबंधक आहेत त्यांना कळवले आणि याची माहिती पोलीस यंत्रणेला दिली आणि त्यांच्या मार्फत अधिक चौकशी सुरू आहे। मीनवाईल ह्या सगळ्या नोंदी अवैध असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आणि राज्यस्तरावरून या सर्व नोंदी रद्द करण्याबाबत आम्हाला आदेश प्राप्त झाल्यामुळे आपण ह्या सर्व नोंदी रद्द करणं सुरू केलेलं आहे। अस्तित्वात नसलेल्या गावाचं नाव CRS प्रणालीत कसं आलं याचा शोध आता घेण्यात येतोय। रताळे गावाशेजारी जंगलात शेकडो वर्षांपूर्वी भाटपुरी गाव। सद्यस्थितीत जंगलात गावाचे कोणतेही अवशेष नाहीत। 2016-17 मध्ये जन्म दाखला नोंदीसाठीच्या CRS पोर्टलमध्ये भाटपुरी नावाचा समावेश। गाव असल्याची पडताळणी न करता गावाच्या नावानं लॉगिन आयडी जनरेट। वापराविना पडून असलेल्या या लॉगिन आयडीच्या आधारे बनावट जन्म दाखले काढले। या प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी किरीट सोमय्या यांनीही रताळे गावात भेट दिली। बनावट जन्म दाखले प्रकरणामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचं मानण्यात येत आहे। परदेशी नागरिकांनी या दाखल्यांचा वापर केला का
त्या दाखल्यांचा वापर करून घुसखोरी केली गेली का यासारखे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत. भूषण चिंचोरे, प्रतिनिधी जळगाव.